आय होप छानच असेल. तर पुन्हा एकदा नवीन व्लॉगला जे आहे तर ती छान अशी सुरुवात झालेली. तर आजचा जो व्लॉग आहे तर तो होता इव्हिनिंगचा. तर इथे बघा आमच्याकडे जे पाणी आहे तर ते बऱ्याच वेळा आता उन्हाळ्यात जे आहे तर ते सकाळ संध्याकाळ येतं. तर मिस्टरांचे जे कपडे होते ऑफिसची तर नॉर्मली जे कपडे जे आहे तर ते एकदाच वॉश करते मी सगळी. तर त्यासाठी मशीन जी आहे तर ती लावलेली. आणि किचन वाट्यावरती जे आहे तर तो भरपूर सारा दुपारनंतरचा पसारा पडला होता. कारण घरात जर पाणी नसेल तर एक्स्ट्राचे कामं जे आहेत किंवा भांडी किचन वाटा क्लीन वगैरे करणं तर ते होत नाही. तर इव्हिनिंगचा चहा वगैरे झाल्यानंतर पाणी जे आहे तर ते नॉर्मली येतं. तर त्यानंतर ही जी पुढची प्रोसेस आहे तर ती झाली होती चालू. तर बघा पातेल्यात वगैरे पाणी घेऊन भांडे घासायचे म्हटले तर माऊ जी आहे तर ती खूप वैताग देते किंवा त्या पातेल्यामध्येच येऊन बसते. एक्स्ट्राचे जे कामं आहेत तर तिचे पप्पा आल्याशिवाय हे घरातलं सगळं क्लिनिंग वगैरे आहे तर ते मला तरी पॉसिबल होत नाही. तर त्यानंतर इथे छान अशी जी भांडी होती आपली तर ती क्लिनिंग करायला मी घेतलेली आणि त्यानंतर पुढचा स्वयंपाक करणार होते. तर स्वयंपाकामध्ये जे आहे तर ते आज खूप सारं काही करायचं नव्हतं. कारण सकाळची जी भाजी चपाती आहे तर ती बरीचशी शिल्लक होती. तर त्यामुळे आज फक्त फोडणीचा थोडासा जो भात आहे तर खिचडी भात तर तो करायचा होता. तर नॉर्मली बघा काय होतं हाऊसवाईफ जरी असलं तरी घरात जी कामं आहेत किंवा मुलांचा जो वेळ आहे तर त्यामुळे ही जी कामं आहेत तर ती पटकन केली जात नाही किंवा होत नाही आणि त्यासाठी जो वेळ आहे तर तो बऱ्यापैकी भेटत नाही. कारण माझ्यासुद्धा बाबतीत असं बऱ्याचशा वेळा होतं घरातली कामं म्हणा किंवा एक्स्ट्राचे. कारण घरात बसूनसुद्धा एक जी महिला आहे तर ती बऱ्याच प्रमाणात स्वतःच्या आशा किंवा आकांक्षा जे आहे तर ते करू शकते. तर बघा एखाद्या गोष्टीला जर वेळ काढायचा असेल तर हा प्रत्येकाला भेटतोच किंवा जर मनातून इच्छा असेल एखादी गोष्ट करायची तर ती होतेच. तर माझंसुद्धा तसं बरंचसं काही आहे की आपण स्वतः इंडिपेंडेंट राहावं. प्रत्येक वेळ जे आहे तर ते मिस्टरांवर किंवा बाकी अदर आपल्या घरच्यांवरती डिपेंड न राहता स्वतः आपण इंडिपेंडंट राहावं मी अशा विचाराची आहे. तर तुम्हीसुद्धा हे विचार जे आहेत तर ते नक्की आत्मसात करायला शिका माझ्या व्हिडिओ जे आहे तर ते बघून. तर बघा आता भांडी वगैरे क्लीन करून झाल्यानंतर बेसिंग जे आहे तर ते बराच वेळा असं चोकअप होतं. तर त्यासाठी मी आता छान अशी ट्रिक सांगणार आहे. तर बघा अशा पद्धतीने हात ठेवून फक्त टॅप टॅप करायचं आहे. तर त्यानंतर आपल्या बेसिंगमधलं जे खरकटं किंवा अडकलेलं जे आहे तर ते बऱ्याच वेळा निघून जातं. तर छान असं क्लीन करून झाल्यानंतर आपण ते बेसिंग स्वच्छ असं घासलेलं सुद्धा आहे आणि नंतर अशा पद्धतीने त्यातलं जे पाणी आहे तर ते घेणार आहोत काढून. तर इथे तुम्ही बघू शकता नळ चालू केल्यावर देखील किती स्मूथ आणि इझिली त्यातून आता पाणी जे आहे तर ते जातं. तर त्यानंतर आपल्याला ड्रेनिंग चोकअपची जी पावडर आहे तर ती इझिली तुम्हाला स्टोअरमध्ये भेटून जाईल. तर अशा पद्धतीची येते. तर ते 30 रुपयाला भेटते. आधी 25ला भेटायची तर आता 30ला झाली आहे. तर ती आणून तुम्ही यामध्ये फक्त टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर वरून जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला चालू करून द्यायचं. तर बघा अशा पद्धतीने जी आहे तर ती आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर हे तुम्ही महिन्यातून एकदा केलं तरी काय हरकत नाही. कारण तुम्ही जर सारखं केलं तर आपलं जे बेसिंग आहे तर ते अजिबात चॉकअप होत नाही. तर ते पावडर वगैरे टाकून झाल्यानंतर आता दिवसभरात सकाळी तर एकदा फरशी पुसली जाते. पण नॉर्मली घरात जर लहान मुलं असली तर खाल्लेलं जे आहे किंवा खायला दिलं तर ते खाली सांडवतातच. तर माझ्याकडे तर बराच वेळा असं होतं आणि आता गरमीसुद्धा आहे तर त्यामुळे मी तर सकाळ आणि संध्याकाळ अशा पद्धतीने जे आहे तर ते 2 टाईम फरशी क्लिनिंग करत असते की जेणेकरून लहान मुलंसुद्धा सारखं घरात जे आहे तर ते फिरतात खाली पडलेलं आपली नजर चुकून किंवा मग खाली पडलेले जे आहे तर ते उचलून खातात. बऱ्याचशा वेळा आपण रागवलं ओरडलं तरी बऱ्याचशा मुलांना तशी सवय असते. आपण कितीही ओरडलं तरी ते ऐकत नाहीत. तर त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तर ते बऱ्याचशा वेळा मी फरशी जी ती क्लीन करून घेत असते. तर आता किचन आणि बेड क्लीन करून झाल्यानंतर मी आले होते हॉलमध्ये. तर हॉलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच घरं वगैरे जे आहे तर ती झाडून घेतली होती आणि माझ्या लक्षातच नव्हतं की व्हिडिओ आहे की नाही. तर ते त्यामध्ये शूट करायला मला जमलं नाही. तर आत्ताच मी घरं झाडून सगळं आवरून ठेवलं होतं. तर माऊने पुन्हा तिचे जे टॉईस आहेत तर ते सोफ्यावरती पुन्हा आहे तसेच आणून ठेवलेले. तर घरात जर मुलं असतील तर ह्या गोष्टी वारंवार घडतातच किंवा होतातच असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर बघा आपली जी एनर्जी आहे तर ते आपण फुल चार्ज दिवसभर कसे राहू शकतो. तर सकाळी जी कामं आहेत तर ती झाल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात तर बऱ्याचशा वेळा तुम्ही त्या गोष्टींमधून आनंद घेत जा की जेणेकरून तुमचं मन जे आहे तर ते प्रसन्न राहील. तर बघा एखाद्या लेडीजला काहीतरी करण्यात आवड असते म्हणजेच की तिच्या आवडीच्या गोष्टी विणकाम म्हणा किंवा मग टी व्ही बघणे किंवा मग एखादी गोष्ट करणे जसं की विणकाम
नाहीतर मग एखाद्या गोष्टीवरती माहिती लिहिणे किंवा स्वतःची जी डायरी आहे किंवा नोटबुक तर त्या रोजच्या रोज लिहून ठेवणे. अशा ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर प्रत्येकीची आवड जी आहे तर ती सारखी असू शकत नाही. तर तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद भेटतो तर ती गोष्ट नक्की तुम्ही करायला शिका. तर त्यानंतर बाल्कनीमध्ये ठेवली होती झाडं. आता गावाला जायचं होतं म्हणून तर गावाला गेले तर 2-3 दिवसासाठीच गेले आणि लगेच आले. तर त्यामुळे झाडं जी आहेत तर ती खालीच होती. कारण वरती जर ठेवली तर थोडंफार गॅलरीत ऊन येतं आणि झाडं जी आहेत तर ती लगेच सुकून जातात. तर जास्त सुकू नये यासाठी मी जे आहे तर त्या अशा पद्धतीने खालीच ठेवलेली. आणि त्यानंतर वरच्या कुंड्या होत्या तर मगाशी त्यांना पाणी घालायचं लक्षातच नव्हतं. आता जेव्हा गॅलरी वगैरे क्लीन करून झाली तर तेव्हा आठवलं की यांनासुद्धा पाणी घालायचं आहे. तर बऱ्याचशा वेळा असंच होतं, कारण घाईघाईत जर कामं उरकायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होतातच. कारण प्रत्येक गोष्टी पटपट कराव्या लागतात आणि घरी जर मुलांना घ्यायला कोण नसेल तर खूप आपलीसुद्धा चिडचिड होते बऱ्याचशा कामांमध्ये. तर ती चिडचिड होऊ नये यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तर त्या गोष्टी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. तर त्यानंतर सगळं असं आवरून झाल्यानंतर मी आता फायनली आले होते ते आपली जी खिचडी भात आहे तर तो लावायला. तर बरेच जण जो आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तर मला तर खिचडी भात जो आहे तर तो डाळ घातलेलाच आवडतो. तर त्यानंतर मी इथे कापलेला आहे टोमॅटो आणि त्यानंतर कापून घेणार होते कांदा. तर यामध्ये जर तुम्हाला व्हेजिटेबल घालायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील घालू शकता. पण नॉर्मली काय होतं, तुम्ही जर खिचडी भात करणार असाल तर जास्त व्हेजिटेबल न घालता त्यामध्ये तुम्ही डाळ घाला आणि मसाले न घालता हिरवी मिरची घाला. कारण त्याने जी भाताला टेस्ट आहे तर ती खूप छान येते. तुम्ही असा कधी केला नसेल तर एकदा आवर्जून करून बघा. तर आपल्या ज्या गप्पा आहेत तर त्या कंटिन्यू ठेवता. मध्ये-मध्ये जे आहे तर ते पाणी आलं होतं. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोलले. तर पिण्याचं जे पाणी आहे तर ते ॲक्वामध्ये भरपूर असतं. पण नॉर्मली स्वयंपाकासाठी किंवा एक्स्ट्रा जर मध्येच पाहुणे आले तर त्यांच्यासाठी हा जो स्पेस किंवा हंडा जो आहे तो भरून ठेवलेला असतो. तर त्यानंतर मी गेले हिरव्या मिरच्या काढायला आणि त्यामध्ये मला भाज्या दिसल्या. तर बघा भाज्या जर आणल्या आणि लगेच निवडून ठेवल्या तर त्या खूप छान आणि फ्रेश राहतात. तर मला तो बराच वेळा जो आहे ज्या दिवशी भाज्या आणन त्या दिवशी वेळ भेटला तर निवडून ठेवते. नाहीतर मग दुसऱ्या दिवशी, कारण माऊ जी आहे तर ती लवकर झोपत नाही किंवा मग तीसुद्धा भाजी निवडायला येते आणि खूप सारा पसारा करते. तर त्यामुळे तर म्हटलं आता ती झोपलेली आहे, आज लवकर झोपली होती. कधी-कधी दमते खूप आणि लवकर झोपी जाते. तर आजसुद्धा ती लवकरच झोपलेली. तर त्यामुळे मग आता स्वयंपाक करताना मिरची घ्यायची होती. तर ह्या भाज्या दिसल्या. तर ती जी भाजी आहे तर ती आता निवडून ठेवणार होते मी. तर सोबतच इथे फोडणी द्यायची जी तयारी आहे तर ती केलेली. तर इथे बघा, तुम्ही जर स्वयंपाक करायला लागले तर तुम्ही ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या तुमचं काम झालं ना की त्या लगेच त्यांच्या जागेवरती ठेवून द्या, की जेणेकरून किचन ओट्यावरचा जो पसारा आहे तर तो खूप सारा कमी होतो. आणि किचन ओटा जर तुम्हाला नंतर आवरायचा असेल तर तो फक्त वॉश करून घ्यायचा. कारण मग एक्स्ट्राचे भांडे वगैरे वरती राहत नाही. तर ते ठेवा, परत पुसा, धुवा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर तुमचा जो वेळ आहे किचनमध्ये काम करण्याचा तर तो खूप सारा वाचतो. कारण मी माझ्या अनुभवावरून सांगते, जर त्या गोष्टीचं आता मीठ घेतलं, समजा मीठ टाकून झालं तर मिठाचा डबा लगेच ठेवून द्यायचा. मसाले घेतले, जिरं मोहरीची फोडणी दिली तर लगेच मसाल्याचा डबा जो आहे तर तो तिथल्या तिथे ठेवून द्यायचा, की जेणेकरून तुम्हाला किचन वाट्यावरती सुद्धा खूप सारा स्पेस भेटेल आणि पसारासुद्धा अजिबात किचन ओट्यावरती दिसणार नाही. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण घाईगडबड करायला गेलं की टाकलं की ठेव बाजूला, हे टाकलं की ठेव बाजूला. तर असं जर केलं तर किचन ओट्यावरती जे आहे तर ती खूप सारी गर्दी होते. तर इथे बघा मी डाळसुद्धा घेतली आणि ती डाळ लगेच फ्रीजमध्ये ठेवली. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल आता ही डाळ फ्रीजमध्ये का ठेवते. तर नॉर्मली बघा, लहान मुलं जर असले तर पटकन एखादं सामान घ्यायला जायचं म्हणलं तर ते पॉसिबल होत नाही. तर मी काय करत असते, किराणा भरताना 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने पुरेन इतपत जो किराणा आहे तर तो एकाच मंथमध्ये भरत असते. कारण की मग एक्स्ट्राचं जर सामान लागलं तर ते मला तरी जाणं पॉसिबल होत नाही, कारण मिस्टर जातात जॉबला आणि मुलांना घेऊन जायचं म्हटलं तर मग ते होत नाही. तर त्यासाठी आणि डाळ जी आहे तर ती खूप दिवस आणून ठेवली तर तिला किड्या वगैरे लागण्याचे खूप सारे चान्सेस असतात किंवा लागतातच असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तुम्ही जर पावशेर डाळ किंवा 1 ते 2 किलो डाळ जर भरणार असाल तर ती फ्रीजमध्ये आवर्जून स्टोअर करा, मी तुम्हाला सांगेन. कारण तुम्ही ती डाळ 6 महिने देखील ठेवली तरी अजिबात तिला किडा, आळी काहीही लागत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्यानंतर इथे बघा मी आता छान फोडणी देऊन त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि
तांदूळ जे आहे तर ते ऑब्व्हियसली मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की माझे तांदूळ जे आहेत तर ते मी अगोदरच निवडून ठेवलेले असतात की जेणेकरून घाईच्या कामाला आपण पटकन यूज करू शकू यासाठी. तर त्यानंतर इथे बघा आपण स्टार्टिंगला जी मशीन लावली होती तर एवढं सगळं होईपर्यंत माझी मशीन जी आहे तर ती झाली होती, म्हणजेच की कपडे वॉश करून झाले होते. तर आज फक्त शर्टच होते धुवायला. तर ते सगळे शर्ट जे आहेत तर ते अशा पद्धतीने मी आता अँकरला वाळत घालत होते. तर बघा अँकरला जर वाळत घातले तर जागासुद्धा कमी लागते आणि कमी जागेत आपण जास्त कपडेसुद्धा वाळत घालू शकतो. तर हे अँकर मी फक्त शर्टसाठीच यूज करते, कारण बऱ्यापैकी एवढे कपडे एकदाच नसतात. तर ही जी ट्रिक आहे तुम्हाला तर ती कशी वाटली ती कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल. त्यानंतर माझा एक ड्रेस होता तर तो ड्रेस जो आहे तर तो मी हातानेच वॉश केलेला, कारण त्याचा जो कलर आहे तर तो थोडासा जात होता आणि कपड्यांना लागू नये यासाठी तो ड्रेस जो आहे तर तो बऱ्यापैकी मी हातानेच वॉश केलेला. तर त्यासाठी तो अशा पद्धतीने झटकून जो आहे तर तो घातलेला वाळत. तर एवढं सगळं झाल्यानंतर आता उद्याची करायची होती तयारी. तर उद्याची तयारी आपण कशा पद्धतीने करू शकू, तर भाजी वगैरे जी आहे तर ती मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की फ्रीजमधून काढून ठेवलेली आणि ती आता मी इथे घेतलेली आहे निवडायला. तर हा जो डब्बा आहे तर तुम्ही एखादं पार्सल वगैरे आणता किंवा मग एखादी गोष्ट खायला वगैरे जर आणली तर बऱ्याचशा वेळेस असे पार्सलसोबत असे डबे आपल्याला येतात. तर ते डबे तुम्ही फेकून न देता त्याचा रियूज करू शकता. मी तर बऱ्याच वेळा ते डबे अशा पद्धतीने वापरत असते. तर आता कोथिंबीर जी आहे तर ती निवडून आपल्याला त्यामध्ये ठेवायची की जेणेकरून ती बऱ्याच दिवस जी आहे तर ती टिकते आणि फ्रेश राहते. ही ट्रिक मी बऱ्याच दिवसापासून वापरत आहे. तर बघा शेपूची भाजी जी आहे तर ती मी आता निवडून चिरूनसुद्धा ठेवणार आहे की सकाळी उठल्यानंतर फक्त वॉश करायची ती आणि फोडणी द्यायची. तर सकाळचा जो आपला ताप आहे तो बराचसा वाचतो. तर अशा पद्धतीची जी आहे तर ती रोजची म्हणा किंवा मग जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हासुद्धा तुम्ही ह्या भाज्या ज्या आहेत तर ते एकदाच निवडून ठेवू शकता, काय हरकत नाही आहे. तर मिशोवरती जे डबे भेटतात भाज्या स्टोअर करण्यासाठी तर त्यामध्ये सुद्धा भाज्या निवडून ठेवल्या तरी खूप छान अशा फ्रेश राहतात. तर त्याची जी लिंक आहे तर ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. तर तुम्ही एकदा आवर्जून चेक करा आणि लो कॉस्ट आहे, एवढीसुद्धा त्या डब्यांची जी प्राईस आहे तर ती एवढी नाही आहे. तर त्यामध्ये तुम्ही फ्रूटसुद्धा ठेवू शकता आणि व्हेजिटेबलसुद्धा ठेवू शकता किंवा भाज्या ज्या आहेत तर त्यासुद्धा चिरून ठेवू शकता. तर इथे बघा अशा पद्धतीने गप्पा मारत बोलत माझं जी भाजी निवडायचं काम होतं तर ते बऱ्यापैकी झालेलं आहे. सो चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.